आज आमच्यापैकी आम्ही सगळेच इकडे आलोय. रामदास भाई आलेत, गजानन कीर्तीकर साहेब आलेत, अडसूळ साहेब आलेत, मी आहे, दगडूदादा आहेत. अहो सगळे जुनी मंडळी आहे. आणि ही सगळी जुनी मंडळी कशासाठी आली? कालपर्यंत तिकडे मीठ खाल्लेलं, कालपर्यंत तिकडे पोट खाल्लेलं. तुम्ही बोलता अरे तुमचे काळे धंदे लपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांचा पडदा म्हणून वापर करू नका. अजान स्पर्धा भरवता मुंबईमध्ये, मलाडला एखाद्या गार्डनला नाव देता टिपू सुलतान म्हणून द्यायला जाता, याकूब मेमनच्या कबरीवर मुख्यमंत्री असताना सुशोभीकरण करताय आणि तुम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार सांगताय. आणि ते पण विचार कोणाला? एका माझ्यासारख्या शिवसैनिकाला. आम्ही आमची जे चांगले वयाचे दिवस होते ते सगळे तिकडे घालतेत. खाऊन गेला. मी संजय राऊतचं नाव घेऊन विचारतोय. संजय राऊत तुम्हाला किती वेळा मी दिल्ली एअरपोर्टला आणि मुंबई एअरपोर्टला एअर इंडियाच्या युनियनसाठी आणि बाकी युनियनसाठी तुम्हाला बरोबर घेऊन गेलोय. अगोदर काय युनियन होती आणि नंतर काय होती आणि आज काय आहेत. आज तुमच्याकडे साधी ती युनियन राहिली नाहीत आणि तुम्ही म्हणताय कालपर्यंत इकडे होते. हो आम्ही होतो. आम्ही तुमच्यावर, पण तुम्ही कोणाला सांभाळताय का? तुम्ही सगळ्यांनाच जर सांभाळलं असतं तर हाच किरण पावसकर राजीनामा देऊन का गेला असता? प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं मी आज ना उद्या नगरसेवक होईन, आमदार होईन, मी खासदार होईन. तुम्ही कोणाला व्हायला दिलं? आणि झालेला पण असेल तर माझ्यासारखा 2 वर्षात राजीनामा देतो. अगर हिम्मत आहे तर द्या उत्तर, का मला राजीनामा द्यावा लागला. ते नसेल तर पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असेच काही कागद घेऊन तुमच्या समोर ठेवेल. वायफळ कुठेतरी बडबड करायची, कोणतरी ती बाईने बडबडायचं. कोविडमधली डेड बॉडीच्या बॅगांचे पैसे खाल्लेले किंवा SRAच्या स्कीममधनं काही घरं घेतलीत, त्याच्यावर तुमच्यावर केस पडली एखाद्या महापौरावर. लाज वाटत नाही? गांधीजींवर त्यांचा विश्वास म्हणून झाला. अगं गांधीजींवर विश्वास आहे म्हणून राहुल गांधींच्या जाऊन पाय धुतेस का? काय तुम्हाला काय दाखवायचंय शिवसैनिकांना? आम्ही उलट विचारलं तुम्हाला की बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडून दुसरीकडे का चाललात? शिंदे साहेबांनी तुम्हाला विचारलं जायच्या पूर्वी, कशाला त्या काँग्रेस बरोबर जाताय? काय मुख्यमंत्री व्हायची तुम्हाला एवढी घाई आहे? काय मुलाला मंत्री करायची तुम्हाला घाई आहे? तुम्हाला बाळासाहेबांचे विचारच सोडून जर काम करायचं असेल तर आम्ही दुसरीकडे जातो. आणि तो उठाव 2022ला केला. 40 आमदार निघाले, आज 60 झाले. काल खासदार निघाले, पैसे घेऊन गेले. अगोदर आमदार गेले, पैसे घेऊन गेले. मधल्या काळात नगरसेवक आमच्याकडे भरपूर आले, 45 ते 50 नगरसेवक आले, पैसे घेऊन गेले. अरे मग तुमची लीडरशिप, उबाटाची लीडरशिप तिकडच्या पदाधिकाऱ्यांना काय पैसे खायचंच शिकवतोयस का? तू शिकवतोस का लोकांना? जे तुझ्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करतायत, जे शिवसैनिक म्हणून काम करतायत, त्यांना तू काहीच शिकवत नाहीस, फक्त खायचं शिकवतोयस काय? गेला की पैशासाठी गेला.